एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, पार्ट टाईम जॉब आहे, तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात करू शकता, तुम्हाला फ्रीमध्ये पैसे मिळतात, ते आम्ही जे टास्क सांगू छोटे मोठे ते टास्क तुम्ही कंप्लीट करायचे आणि तुम्हाला पैसे मिळतील. फुल कन्व्हिन्स करतात हे की आपल्याला चॅटमध्ये की तुम्ही करावंच म्हणून. तुम्ही नाही जरी म्हटले ना पहिले 1-2 वेळेस तरी ते फुल कन्व्हिन्स करतात की तुम्ही केलाच पाहिजे. टास्क कंप्लीट केल्यावरती तुमच्या अकाउंटला पैसे पण पाठवतात. इथं तुमचा ट्रस्ट गेन केला जातो. आता तिथं तुम्हाला ते ट्रेड करायला समजा, तर ट्रेड करायसाठी तुम्ही तुमचे पैसे टाकायचे, डायरेक्ट लाखांमध्ये खेळतात ते. तिथली गोष्टी करते नसते आम्हाला. तुम्ही जसे ते पैसे टाकता ना तसे तुमचं ॲक्सेस पण त्या ॲपवरून काढून टाकतात. नमस्कार, मी सुयोग आणि आज आपण डेटा एंट्री जॉब स्कॅमबद्दल बोलणार आहोत. आता ह्या डेटा एंट्री स्कॅममध्ये पण रिक्रुटमेंट प्रोसेस सेम. स्टेज 1मध्ये जसं त्यांनी केलं, तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती अप्रोच करतात की जॉब आहे, पार्ट टाईम जॉब आहे, थोडंसं आहे असं तसं, तुमचा एक्झिस्टिंग जॉब आहे तो अफेक्ट नाही होणार वगैरे वगैरे. आता मग सेकंड आणि थर्ड स्टेज येतं वेगळी. डेटा एंट्री स्कॅमच्या सेकंड स्टेजमध्ये हे काय करतात, तुम्हाला आहे ना आता सपोज गुगल फॉर्म्स भरायला येतात किंवा एक्सेल शीटमध्ये एंट्री करायला देतात. हे जे काम आहे डेटा एंट्रीचं ते टाईम लिमिटमध्ये करायला लागतं. टाईम लिमिटमध्ये करायला लागतं आणि सगळ्यात एकदम ओव्हरलोड काम देतात की एवढं आता सपोज 1 तासात तुमचे 100 फॉर्म फिल करून झाले पाहिजे, 1 तासात तुम्ही हे सगळे जे फॉर्म्स आहेत ते व्हेरीफाय केले पाहिजे आणि त्याची एक लिस्ट बनवून द्या आम्हाला, असं काम सांगतात. ॲक्च्युली ते ओरिजिनल नसतं, ते फेकच असतं. आणि त्यात पण आहे ना जे फॉर्म्स देतात ना तुम्हाला भरायला त्यात किंवा डेटा एंट्रीसाठी जे देतात ना टास्क, त्याच्यात पण आहे ना छोटे छोटे जे आपल्या नजर चुकू शकते ना अशा गोष्टी असतात. आता स्टेज 3ची सुरुवात होती. आता स्टेज 3मध्ये कसं आहे, ते तुमच्या चुका काढणार आणि म्हणणार की तुमच्या ह्या चुकीमुळे आम्हाला एवढा लॉस झाला आणि तुम्ही जे ॲग्रीमेंट साईन केले त्याच्यात जो पण लॉस होईल तुमच्यामुळे तो तुम्हीच भरून द्यायचा आहे. मग असं तुम्हाला थोडं प्रेशराईज करणार. आणि तुम्ही जर नाही ऐकलं किंवा तुम्ही त्यांना रिस्पॉन्स नाही दिला, तुम्ही त्यांचे कॉल नाही उचलले वगैरे किंवा त्यांना इग्नोर करायला सुरुवात केली, तर ते तुम्हाला एक लॉयरचा कॉल येणार त्यांच्या तुम्हाला की आम्ही तुमच्यावरती ह्या कोर्टमध्ये केस करतो. आणि ते कोर्ट आहे ना तुमच्यापासून 1000 किलोमीटर लांब जाऊ शकतो. आता तुम्ही सपोज महाराष्ट्रात जाता ना, तर तो लॉयर कॉल करून तुम्हाला म्हणणार की दिल्लीच्या कोर्टमध्ये केस लढणार आहे. आता बऱ्याचदा आपण काय करतो की कोर्ट कचेरीच्या भानगडीत नाही पडायचं म्हणून बरेच लोक त्यांना पैसे देऊन टाकतात आणि ते तेवढं मेंटली हॅरॅस पण करतात. आता तुम्ही त्यांना 2-3 वेळेस इग्नोर केलं ना, ते दरवेळेस वेगवेगळ्या नंबरवरून तुम्हाला कॉल करून असं धमकी देत राहणार की तुम्ही जर आम्हाला नाही दिले तर आम्ही हे करू, तुम्हाला आम्हाला जे डॅमेज झाले ते तुम्हाला भरून द्यायला लागेल असेल तसं, नाहीतर आम्ही तुमच्यावरती केस करू, ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही म्हटलंय. ॲक्च्युली लोक आहेत ना कोर्ट केस किंवा पोलीस म्हटलं ना घाबरतात. त्याचाच हे स्कॅमर लोक आहे ना सगळ्यात जास्त फायदा उचलतात. नाही, कोर्ट केस काय, कोर्ट केस आता त्यांनी जी जागा सांगितली आहे तिथल्या गुगलवरती सरळ टाकायचं हा कोर्ट आहे, इथल्या लॉयरचा नंबर पाहिजे, लिस्ट येते अख्खी लॉयर्सची नंबरची. अशी धमकी देऊन आहे ना एका पॉईंटला तुमचं मेंटल ब्रेकडाऊन होतं आणि त्यानंतर तुम्ही देऊन टाकता. जर तुमच्याबरोबर हा स्कॅम झाला असेल तर सायबर क्राईमच्या वेबसाईटवरती, आणि सायबर क्राईमचा नंबर पण मी देतो इथं, त्याच्यावरती कॉल करा किंवा वेबसाईटवरती जाऊन कंप्लेंट रजिस्टर करा. आणि तुमच्या जे जवळचं पोलीस स्टेशन आहे तिथं पण जाऊन कंप्लेंट रजिस्टर करा. असं स्कॅमर्सला पकडू मारलं पाहिजे. Run. आणि यांना पकडणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कितीतरी जणांचे लाखो करोडो रुपये डुबलेले आहेत या गोष्टींमध्ये. तुमच्याबरोबर जर हा स्कॅम नसेल झाला किंवा तुम्हाला कोणी जर अप्रोच केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हॉट्सॲपवरती किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती जर कोणती जॉब ऑपॉर्च्युनिटीज जर देत असतील तर त्यांना सरळ म्हणायचं की त्यांची जी कंपनी आहे त्याचं एक ऑफर लेटर तुमच्या ईमेल ID वरती तुम्हाला पाठवायला. तुम्ही कधी पण त्यांनी व्हॉट्सअपवर जर मेसेज केला ना, त्यांचे जे मेसेज आहेत ना त्याची लँग्वेज बघा, त्यातलं ग्रामर शोधा तुम्ही. एवढं ग्रॅमॅटिकल मिस्टेक करतात ना ते. त्यांना जर ऑफर लेटर मागितलं ना, त्यांना विचारावं होतं ऑफर लेटर काय असतं सरळ. तो जर ऑफर लेटर द्यायला हे नसेल करत ना, त्याला म्हणा ऑफर लेटर काय ते तरी सांग. ते जरी त्याने सांगितलं ना तरी खूप मोठी गोष्ट आहे ती. मेलवरती त्यांना त्यांच्या कंपनीकडून तुम्हाला जॉब ऑफर आहे हे ऑफर लेटर पाठवायला सांगा. त्यानंतर त्यांनी जर पाठवलं, काही स्कॅमर्स पाठवतात, एवढे पण ॲडव्हान्स झालेले आहेत, जर त्यांनी पाठवलं तर ती कंपनी ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट करते का हे क्रॉस व्हेरीफाय करा. शक्यतो हे तिथंच कन्व्हर्सेशन स्टॉप करतात. आता माझ्यासोबत पण आहे ना जूनमध्ये एकदा त्यांनी ट्राय केलं, स्टार्टिंग इनिशियल हे रिस्पॉन्स दिलं त्यांना, पण जसं मला समजलं की हे स्कॅम करतात आहे, त्यांना मी सरळ म्हटलं की व्हॉट्सॲप हे जॉब ऑफर द्यायचं प्लेस नाही आहे,
इथं तुम्ही जॉब ऑफर देऊ शकत नाही. तुम्हाला जो जॉब ऑफर द्यायची माझं लिंक्डइन आहे, तिथं मला अप्रोच करा किंवा माझं ईमेल आय डीवरती तुम्ही मला ऑफर लेटर पहा. मी नाही म्हणतोय, मी त्यांना नाही म्हणतोय, तरी फुल कन्व्हिन्स करायच्या मागे येते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का त्याच्यात, आता मला ज्या नंबरवरून आलं ना, तिथं त्या अकाउंटला नाव एका मुलाचं आहे आणि मला मेसेज आला, हाय आय एम सलीना. आम्हाला एवढं पण कळणार आहे की आम्ही प्रोफाईल जाऊन नाव वेगळं आहे आणि तुम्ही मला जे सांगते ते नाव वेगळं आहे. एक सिम्पल गोष्ट सांगू का, स्कॅमर्सचं काम आहे आपल्याला स्कॅम करणं आणि आपलं काम आहे की आपण स्कॅम न होणं. ते 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 त्यांचं हे करत राहणार, ते ट्राय करत राहणार की आपल्याला कसं स्कॅम करतील. आता आपल्यावरती आपण कसं त्यांच्यापासून वाचायचं. आणि तुमचं किंवा तुमच्या मित्रांपैकी कोणाचंही झालं असेल ना, तर अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे. सरळ सायबर क्राईमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही केस फाईल करा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगा. पोलिसांचं काम आहे क्राईम सॉल्व्ह करणं आणि आपलं काम आहे आपल्यासोबत झालेलं क्राईम रिपोर्ट करणं. आणि ॲक्च्युली आहे ना, असं वाईट वाटतं की आपल्याकडं आपण आत्ता एवढं सोशल मीडिया वगैरे वापरतो आहे, आपल्याकडं नॉलेजचा एवढा सोर्स आहे, तरी आपण असं स्कॅम्समध्ये पडतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि जर कोणासोबत झाला असेल तर त्याला शेअर करा.